नमस्कार मित्रांनो, जवळपास 4,500 जागांसाठी खूप वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती आलेली आहे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये। आणि विशेष म्हणजे 10वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। मग तुमच्यासाठी कोणकोणते पद आहे ते पण या ठिकाणी आपण बघणार आहोत। खूप सारी वेगवेगळी पद आहेत, तर लगेचच आपण संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला या ठिकाणी नोकरी करण्याची, जॉब करण्याची, परमनंट नोकरीची संधी उपलब्ध होत आहे, तर याचा सुद्धा तुम्ही नक्की विचार करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। ही भरती जी आहे ती कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन मार्फत ही भरती पार पडणार आहे। संपूर्ण माहिती या ठिकाणी जवळपास 207 पेजेसची ही पूर्ण या ठिकाणी नोटिफिकेशन आहे, परंतु अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी सुटसुटीतपणे टू द पॉइंट या ठिकाणी आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोबतच प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा काय आहे ते पण आपण या ठिकाणी लगेच टू द पॉइंट या ठिकाणी पाहणार आहोत। आणि तुमचे मित्र मैत्रिणी जरी या ठिकाणी मित्रांनो अशा भरत्यांसाठी तयारी करत असतील, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जाहिरात नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याची माहिती भेटून जाईल। बघा, पहिलं जे या ठिकाणी आपण असिस्टंट असेल, डायटिशियन असेल, ओके, डेमॉन्स्ट्रेशन असेल, म्हणजेच या ठिकाणी डायटिक आणि न्यूट्रिशन या रिलेटेड जी पद आहेत ते आपण या ठिकाणी जर बघितलं तर त्यासाठी पात्रता काय लागते मित्रांनो, तर MSc पाहिजे कशामध्ये, फूड आणि न्यूट्रिशनमध्ये, ठीक आहे, आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे। तर ज्यांच्याकडे पण हे पात्रता असेल तर त्यांच्यासाठी हे पद आहे। मग तुमच्या इतर ओळखीमध्ये कोणी असे विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचा, कारण यासाठी काही स्पर्धा कमी असते। कारण MSc आणि त्यामध्ये पण होम सायन्स असेल, फूड अँड न्यूट्रिशन असेल, ओके, असं या ठिकाणी स्पेसिफिक एज्युकेशन असणं खूप कमी असतं, खूप विद्यार्थ्यांचं कमी असतं। आणि असून पण अशा विद्यार्थ्यांना माहिती असणं खूप कमी असतं, त्यामुळे तशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। आता आपण यामध्ये 10वी पास वाल्यांसाठी सुद्धा बघणार आहे, ठीक आहे, हळूहळू आपण पुढे जात आहोत। आता दुसरा ग्रुप जो आहे, ठीक आहे, दुसरा ग्रुप आहे असिस्टंट, ठीक आहे, असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, ऑफिस असिस्टंट आहे, तर ही पद आहेत। मग यासाठी नेमकं काय क्वालिफिकेशन पाहिजे आहे, तर इथं जर आपण बघितलं तर काय पाहिजे, असिस्टंट लेवलचं आहे आणि या ठिकाणी 30 वर्षापेक्षा जास्त वय नसायला पाहिजे म्हणते। कोणत्याही शाखेमधलं तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, 3 वर्षाची जे पण या ठिकाणी डिग्री असते, कोणत्याही शाखेमध्ये असेल तरी चालू शकतं। आणि तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर वापरण्याचं ज्ञान पाहिजे। आता कॉम्प्युटर वापरण्याचं तर ज्ञान आपल्या सगळ्यांकडे आहेच, त्याचं काय सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं नाही, त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका। तर तुमची कोणत्याही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग कोणत्याही शाखेमधली जर 3 वर्षाची डिग्री असेल, ठीक आहे, कमीत कमी, आता तुम्हाला सर माझ्याकडे इंजिनिअरिंग आहे काय करू, चालू शकतं, कारण या ठिकाणी मिनिमम 3 वर्ष म्हटलेलं आहे। मॅक्झिमम तुमची 4 असू द्या, 5 असू द्या, काही ताण घ्यायची गरज नाही। मिनिमम 3 वर्षाची तुमची बॅचलर डिग्री पाहिजे आहे। आर्ट, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग चालू शकते। तर तुम्ही ह्या असिस्टंट पदासाठी काय करू शकता, फॉर्म भरू शकता, ठीक आहे। मग वेगवेगळे या ठिकाणी असिस्टंट आहेत मित्रांनो। मग आपल्या पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला जॉब भेटू शकतो, जसं की जर आपण या ठिकाणी बघितलं असिस्टंट इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ओके, ICMAR NIV पुणे, तर या ठिकाणी पण आहे मित्रांनो, ठीक आहे। लेवल 6चं पद आहे, म्हणजे जबरदस्त पगार पण तुम्हाला या ठिकाणी भेटतोय। तर या ठिकाणी सुद्धा काय पाहिजे मित्रांनो, तर कोणत्याही शाखेमध्ये तुमची काय पाहिजे आहे, डिग्री पाहिजे आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। मग तुम्ही हे असिस्टंट पदाचा या ठिकाणी नक्की विचार करू शकता। वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, जिथं एम्स आहेत, ओके, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जिथं आहे तिथं तुमची रिक्रुटमेंट होईल। आपण फक्त या ठिकाणी फॉर्म भरून अभ्यास करून या ठिकाणी पेपर द्यायचा आहे। बाकी या ठिकाणी जर आपण बघितला ग्रुप, तर पुढचा ग्रुप आहे या ठिकाणी मित्रांनो डाटा एंट्री ऑपरेटर, ठीक आहे, डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A ह्या पदाचा आहे। ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे त्याला LDC म्हणतो, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे, अप्पर डिव्हिजन क्लर्क आहे, अप्पर डिव्हिजन क्लर्क UDC आपण त्याला म्हणतो। तर ह्याला काय पाहिजे मित्रांनो, डाटा एंट्री ऑपरेटर पाहिजे आहे ग्रेड 1 साठी। तर 18 ते 27 वय दिलेलं आहे, 12वी पाहिजे आहे। सोबतच तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो, तर या ठिकाणी डाटा एंट्रीचं आपल्याला काय पाहिजे, एवढा स्पीड पाहिजे। त्यांनी जे 8000 की डिप्रेशनचा दिलेला आहे पर आवर, तर तेवढा तुमचा काय पाहिजे आहे, स्पीड पाहिजे आहे। मग हे डाटा एंट्रीचं तुमचं झालं असेल तर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटरसाठी या ठिकाणी किंवा ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटसाठी या ठिकाणी टायपिंग जर असेल तरी तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता, ठीक आहे। म्हणजे हे क्लर्क लेवलचे आहे, त्याला डाटा एंट्री, टायपिंग या रिलेटेड जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही याचा विचार नक्की करू शकता। या ठिकाणी पुढे जर आपण बघितलं, आता पुढचा जो ग्रुप येतोय, तर पुढचा ग्रुप या ठिकाणी आपण लगेचच बघणार आहोत मित्रांनो। ग्रुप वाईज आहेत, बाकी प्रत्येकाला आता या ग्रुपमध्ये सगळ्याला टायपिंग किंवा डाटा एंट्री आहे। आता पुढचा ग्रुप जर या ठिकाणी आपण घेतला, ठीक आहे, खूप मोठी जाहिरात आहे, मी म्हटलं ना 207 पानाची आहे, एकदम फोडून कोणतीही अडचण न राहता आपण ही जाहिरात पाहणार आहोत। पुढे जर या ठिकाणी बघितलं, असिस्टंट इंजिनियर, ओके, ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या डिपार्टमेंटमध्ये आहे मित्रांनो। सिव्हिल म्हणजे आपण त्याला स्थापत्य म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये सिव्हिल। तर या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जर बघितलं तर काय पाहिजे मित्रांनो, तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगची या ठिकाणी डिग्री पाहिजे आहे आणि सोबतच आपल्याला काय पाहिजे आहे, तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे।
तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ह्या पदासाठी तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर या ठिकाणी काही पदांसाठी तुम्हाला फक्त काय केलं आहे मित्रांनो, तर ज्युनियर इंजिनियरसाठी तुमच्याकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी 3 वर्षाचा तुमचा काय पाहिजे, डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमधला असेल तरीसुद्धा या ठिकाणी चालू शकतं. आणि एक्सपिरियन्सची काय आवश्यकता नाही, इसेन्शियल नाही दिलेलं. काय दिलं मित्रांनो, या ठिकाणी डिझायरेबल दिलं आहे. डिझायरेबलचा अर्थ असा होतो की असेल तरी पण चालेल, नसेल तरी पण चालेल, त्याचा ताण घ्यायची काही गरज नाही. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यामुळे ज्यांचं इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालं आहे तर त्यांच्यासाठी ज्युनियर इंजिनिअरिंग हे पद या ठिकाणी चांगलं आहे. आणि ज्यांचं या ठिकाणी जर बघितलं इंजिनिअरिंग झालेलं आहे, डिग्री झालेली आहे, तर त्यांच्यासाठी असिस्टंट इंजिनियर. बरं ही तर मग 5 वर्ष कंपल्सरी आहेच का, तर यांनी काय दिलं आहे बाबा, जर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जर असेल यामध्ये, ठीक आहे, तर त्यांना काय केलं जाईल, प्रिफरेबली इन अ हॉस्पिटल इन्व्हायरमेंट, तर ते काय होईल, तर एक प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे तुम्ही नसेल तरी पण फॉर्म भरू शकता, काय त्याचा ताण घ्यायची गरज नाही. तर हे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यासाठी ग्रुप. तर ते पण या ठिकाणी नक्की काय करू शकता, याचा विचार करू शकता. डिप्लोमावाले असतील, इंजिनिअरिंगवाले असतील, तर ही सिव्हिलचा या ठिकाणी ग्रुप पाहिला. आता पुढं जर या ठिकाणी आपण बघितलं तर पुढं आहे मित्रांनो असिस्टंट इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी. तर इलेक्ट्रिकवाल्यांसाठी सुद्धा आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधली डिग्री आणि डिप्लोमावाल्यांसाठी हा ग्रुप आहे. तर त्यांनी या ठिकाणी नक्की त्याचा विचार करू शकता मित्रांनो. पुढं आपण या ठिकाणी ग्रुप बघूया असिस्टंट इंजिनियर. ओके, तर या ठिकाणी जर बघितलं तर असिस्टंट इंजिनियर हा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगवाल्यांसाठी स्पेशली आपण या ठिकाणी बघू शकता. तर त्यांच्यासाठी हा ग्रुप आहे असिस्टंट इंजिनियर आणि वेगवेगळी पदं आहेत. तर ते या ठिकाणी टेक्निकलचा त्यांचा विचार या ठिकाणी करू शकता, फॉर्म व्यवस्थित पाहू शकता. आणि संपूर्ण जाहिरात मी आपल्या टेलिग्राम एक्झामवरील टेलिग्रामवरती पण टाकतोय. तुम्हाला वाटलं की एखादं मी फास्ट सांगितलेलं आहे, मला डिटेल पाहिजे आहे, तर तुम्ही ते आपल्या एक्झामवरती भेट देऊन ही PDF डाउनलोड करू शकता. पुढे जर आपण या ठिकाणी बघितलं ऑडिओमीटर टेक्निशियन आहे, स्पीच थेरपिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट आहे, टेक्निकल असिस्टंट आहे, ENT. तर या डिपार्टमेंटमध्ये जर बघितलं तर त्या रिलेटेड आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, त्या रिलेटेड या ठिकाणी आपल्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे. 4 वर्षाची डिग्री, ऑडिओलॉजी इन्क्लुडिंग 1 इयर इंटर्नशिप हे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे हे डॉक्टर रिलेटेड आहे. ओके, डॉक्टर रिलेटेड या ठिकाणी आहे. ज्यांचं पण या ठिकाणी मेडिकल रिलेटेड झालेलं एज्युकेशन तर त्यांच्यासाठी हे आहे. ओके, थेरपिस्ट वगैरे. पुढं आहे इलेक्ट्रिशियन, लाईनमन, इलेक्ट्रिकल, वायरमन. तर यासाठी काय पाहिजे मित्रांनो, तर यासाठी 10वी पण पाहिजे आहे. सोबतच या इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये तुमचा ITI सुद्धा या ठिकाणी असेल तर तुम्ही या इलेक्ट्रिशियनसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक आहे, मग हे इलेक्ट्रिशियनचे हा ग्रुप आहे. पुढं जर बघितलं तर या ठिकाणी मॅनिफोल्ड टेक्निशियन आहे, गॅस स्टेवर्ड, मॅनिफोल्ड रूम अटेंडंट आहे. तर यासाठी काय पाहिजे मित्रांनो, 12वी सायन्स पाहिजे आहे, 5 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी चांगलंच आहे, 5 वर्षाचा अनुभव. तर ज्यांच्याकडे पण या ठिकाणी 12वी सायन्स प्लस 5 वर्षाचा या रिलेटेड अनुभव आहे, ओके, मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टममध्ये, तर या ठिकाणी ते या पदासाठी फॉर्म भरू शकता. पुढं जर या ठिकाणी बघितलं तर ड्राफ्ट्समन म्हणून दिलेलं आहे मित्रांनो, ड्राफ्ट्समन. तर या ठिकाणी काय सांगितलं मित्रांनो, ड्राफ्ट्समन ग्रेड 3 साठी तर या ठिकाणी 10वी पाहिजे आहे तुमचं. इक्विवलंट म्हणजे त्याच्या रिलेटेड 10वीच्या रिलेटेड अजून असेल तरी पण चालेल, पण महत्त्वाचं काय पाहिजे, तुमच्याकडे 10वी पाहिजे आहे. सोबतच या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्याकडे 2 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे आहे. ओके, कशामध्ये, ड्राफ्ट्समनशिपमध्ये. तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पुढे येतं मित्रांनो असिस्टंट लॉन्ड्री सुपरवायझर. तर या ठिकाणी जर बघितलं तर काय मित्रांनो, या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तर 12वी पाहिजे आहे किंवा त्याच्या इक्विवलंट पाहिजे आहे. सोबतच तुमचा डिप्लोमा पाहिजे ड्राय क्लिनिंगमध्ये. आता तुम्ही माझं असं 10वी 12वी असेल की तिथं काही ना काही मागितलेलंच आहे, नुसतं 10वीवर आहे का नाही, काय आहे. पुढं गेलं की आपल्याला ते पण सापडणार आहे. पेशन्स ठेवा. ओके, या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा सब्रकाफल मिटा होत आहे, पुढं येणारच आहे, काय ताण घेऊ नका. मग आता स्टोअर कीपरमध्ये जर बघितलं, ड्रग स्टोअर कीपर, तर यासाठी काय सांगितलं आहे मित्रांनो आपल्याला, तर या ठिकाणी डिग्री पाहिजे फार्मसीमध्ये. ओके, आणि आपल्याकडे अनुभव असेल तर चांगलंच आहे, पण डिझायरेबल आहे, इसेन्शियल नाही. त्यामुळं नसेल तरी पण लक्षात ठेवा, तुम्ही भरू शकता. ज्यांची पण फार्मसीमध्ये या ठिकाणी डिग्री झालेली आहे, म्हणजे B फार्मसी जरी झाला असेल, बिंदास तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता स्टोअर कीपरसाठी. त्यानंतर स्टोअर कीपर ड्रग्जमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा फार्मसीसाठीच आहे. ओके, त्यानंतर येतं स्टोअर कीपर जनरल. तर जनरलमध्ये जर या ठिकाणी बघितलं तर काय सांगितलं आहे मित्रांनो या ठिकाणी, तर या ठिकाणी डिग्री पाहिजे आहे. ओके, बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर इक्विवलंट, कोणत्याही शाखेतली तुमची बॅचलर डिग्री आर्ट्स सायन्स कॉमर्स चालू शकते जनरल स्टोअर कीपरसाठी. आणि 2 वर्षाचा काय पाहिजे आपल्याला, हँडलिंग स्टोअरचा अनुभव असेल तर या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलेलं आहे, म्हणजे ते पाहिजे आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढं बघा फार्मासिस्ट, ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे, ओके, आणि डिप्लोमा सर्टिफिकेट झालेलं आहे होमिओपॅथिक फार्मसीमध्ये, तर त्यांच्यासाठी हे पद आहे फार्मासिस्ट होमिओपॅथी म्हणून. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर पुढं काय दिलं मित्रांनो, या ठिकाणी ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर
चीफ कॅशियर, तर कॅशियर नावाचं हे पद आहे, तर ज्यांचं पण डिग्री कॉमर्समध्ये झालेले आहे. ओके, आणि 2 वर्षाचा त्यांना जर अकाउंट हँडलिंगचा जर या ठिकाणी अनुभव असेल तर ते यासाठी नक्की फॉर्म भरू शकता. कॅशियर नावाचं पद आहे, चांगलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हे पद आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता. पुढं जर या ठिकाणी आपण पुढं गेलो तर ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, रिसेप्शनिस्ट म्हणून हे पद आहे. रिसेप्शनिस्ट म्हणून हे पद आहे. तर ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर म्हणून, तर या ठिकाणी काय पाहिजे आहे, तर आपल्याला मास कम्युनिकेशनमधली डिग्री पाहिजे आहे. ज्यांच्याकडे पण हे आहे तर ते यासाठी काय करू शकता, फॉर्म भरू शकता. त्यानंतर येतं ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर. मग यासाठी पण काय पाहिजे मित्रांनो, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर याचं आपल्याला काय पाहिजे आहे, तर या ठिकाणी 6 महिन्याचा डिप्लोमा पाहिजे आहे या मेडिकल रेकॉर्ड किपिंगमध्ये. त्यानंतर या ठिकाणी पुढचं पद या ठिकाणी येतं मित्रांनो, CSSD असिस्टंट. तर MSc मायक्रोबायोलॉजी असेल, फार्माकॉलॉजी असेल, मेडिकल टेक्नॉलॉजी असेल तर आणि 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही यासाठी विचार करू शकता. त्यानंतर लॅब अटेंडंट. ओके, त्यानंतर लॅब अटेंडंट लॅब अटेंडंट ग्रेड सेकंड, लॅबोरेटरी असिस्टंट. ओके, म्हणजे अशी वेगवेगळी पदं आहेत. तर यासाठी काय पाहिजे मित्रांनो, तर यासाठी आपल्याला 12वी सायन्स पाहिजे आहे. सायन्सला आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ओके, आणि 2 वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा पाहिजे मेडिकल लॅबोरेटरीमध्ये. आणि हे बाकीचे जर एज्युकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमध्ये अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पुढं जर आपण बघितलं तर अजून 10वीवरून आपल्याला बघायचं राहिलेलं आहे मित्रांनो, 10वीवरून कोणत्या पदासाठी आपण ॲप्लिकेबल आहात. ओके, मग इथं जर आपण पुढं गेलो तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल 10वीवाल्यांसाठी. ठीक आहे, हां, 10वीवाल्यांसाठी या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की बाबा स्पेशल 10वीवाल्यांसाठी का आहे का विदाऊट. ठीक आहे, हां, तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे MTS नावाचं या ठिकाणी पद दिसणार आहे पुढं गेल्यानंतर. तर हे सगळे काय मित्रांनो, लॅब टेक्निशियन, लॅबोरेटरी, कारण आता मेडिकल इन्स्टिट्यूट आहे, आयुर्विज्ञान संस्था आहे, तर तिथं तर लॅब टेक्निशियन पाहिजेच आहे. मग आता बघा या ठिकाणी अटेंडंट, हॉस्पिटल अटेंडंट वगैरे MTS वगैरे हे सगळे पदं आलेले आहेत. तर बघूया या ठिकाणी डार्क रूम अटेंडंट. ओके, डार्क रूम अटेंडंटमध्ये जर या ठिकाणी बघितलं तर काय पाहिजे मित्रांनो, तुमचं 10वी पाहिजे आहे, 3 वर्षाचा या ठिकाणी त्याचा अनुभव पाहिजे. ड्रेसरसाठी पण 10वी पाहिजे आहे, अनुभव या ठिकाणी तुम्हाला मागितलेला आहे. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं हॉस्पिटल अटेंडंटसाठी 10वी पाहिजे आहे, सोबतच सर्टिफिकेट कोर्स पाहिजे मित्रांनो हॉस्पिटल सर्व्हिसमध्ये त्या रिलेटेड. ठीक आहे, त्यानंतर हॉस्पिटल अटेंडंटसाठी सुद्धा या ठिकाणी त्याच रिलेटेड पाहिजे आहे. ओके, मग आता 10वीवाल्यांसाठी जर आपण बघितलं तर 10वीवाल्यांसाठी आपल्याला पाहायचं आहे काय मित्रांनो, 10वीवाल्यांसाठी जर आपण या ठिकाणी खाली गेलं तर आपल्याला या ठिकाणी हाऊसकीपरचं पण आहे, 10वी पाहिजे आहे, 3 वर्षाचा तुम्हाला त्या रिलेटेड अनुभव मागितलेला आहे. ओके, त्यानंतर मॉर्चरी अटेंडंट यासाठी सुद्धा तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, फक्त 10वी असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, फक्त 10वी असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. हे बाकीचा अनुभव जो आहे, एक्सपिरियन्स, तो डिझायरेबल आहे. ओके, म्हणजे इसेन्शियल नाही. हे काय आहे मित्रांनो, तर असेल तर प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे फक्त 10वीवाले यासाठी फॉर्म भरू शकतात. मग हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, वेगवेगळ्या जसं की नागपूर एम्समध्ये आहे, बठिंडामध्ये आहे. ओके, हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आपल्याला बरोबर त्या स्टेटनुसार या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे. आता पुढं जर बघितलं तर काय होतं मित्रांनो, तर मल्टीटास्किंग स्टाफ, MTS त्याला आपण म्हणतो, MTS. ओके, मल्टीटास्किंग एक असिस्टंट लेवलचंच याला पद म्हणू शकता, शिपाई लेवलचं पद म्हणू शकता. तर या ठिकाणी वय जर बघितलं तर 35पेक्षा जास्त नसायला पाहिजे म्हणते. आणि बाकी यासाठी जर बघितलं तर 5 वर्षाची सूट आहे, SC ST OBCला 3 वर्ष सूट आहे. तर यासाठी फक्त आणि फक्त काय मागितलं मित्रांनो, तर फक्त आणि फक्त 10वी पाहिजे आहे, कोणतंही क्वालिफिकेशन मागितलेलं नाही एक्स्ट्रा. फक्त 10वी पासवरती असेल तर तुम्ही या ठिकाणी MTS या पदासाठी फॉर्म भरू शकता. ओके, तर बघा ही MTSचं पण या ठिकाणी पद पाहिलं आपण. तर असंच जर आपण खाली गेलं तर अजून या ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत, जसं की डायसेक्शन हॉल अटेंड म्हणून आहे मित्रांनो. त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, तर या ठिकाणी 12वी पाहिजे आहे, 1 वर्षाचा अनुभव त्या डिपार्टमेंटचा या ठिकाणी मागितलेला आहे आपल्याला. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलेलं आहे ECG टेक्निशियन, तर 12वी पाहिजे आहे आणि 2 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे ECG टेक्निशियनमधला. त्यानंतर आपल्याला पुढं जर या ठिकाणी ग्रुप बघितला, अजून आपण पुढं गेलो तर अजून आपल्याला अशाच पद्धतीने वेगवेगळे या ठिकाणी दिसून येतील. तर ही संपूर्ण खूप मोठी जाहिरात आहे. आपण फक्त या ठिकाणी फास्ट पद्धतीने पाहायचं आहे. लायब्ररी अटेंडंट आहे, लॅब टेक्निशियन आहे मित्रांनो, त्यानंतर टेक्निशियन आहे, त्यानंतर मेकॅनिक आहे. ओके, अशा वेगवेगळ्या आहेत त्या ग्रुपनुसार. रेस्पिरेटरी लॅबोरेटरी असिस्टंट आहे, टेक्निशियन असिस्टंट आहे. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं पुढं आपण अशी वेगवेगळी पदं आहेत त्यामध्ये. ज्युनियर रेडिओग्राफर आहे. ठीक आहे, ज्युनियर रेडिओग्राफर. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं पुढं कोणते ग्रुप आहेत मित्रांनो या ठिकाणी, तर हे ग्रुप महत्त्वाचे आहेत. बाकी त्याचं क्वालिफिकेशन बऱ्यापैकी सेमच आहे ग्रुपमधल्या आतलं. त्यामुळे हे ग्रुप फक्त या ठिकाणी आपण पाहून घेऊया की कोणकोणते आहेत अजून.
ओके. 12वी पासवरती भरपूर या ठिकाणी त्या रिलेटेड दिलेला आहे, अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. ओके. तर हे असे एक आहेत, वेगवेगळे ग्रुप आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला म्हटलं तर. त्यानंतर या ठिकाणी आपण डेंटिस्ट हायजिनिस्ट आहे, डेंटल हायजिनिस्ट आहे मित्रांनो, टेक्निकल ऑफिसर आहे, डेंटल मेकॅनिक आहे. ओके. तर हे संपूर्ण जाहिरात मी काय करतोय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय. ही संपूर्ण मोठी जर जाहिरात केली तर अजून तास 2 तास आपले जातील. ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात काय करतोय मी आपल्या एक्झामवडी टेलिग्राम चॅनलवर टाकतोय. ॲप्लाय करायची या ठिकाणी लिंक देतोय. आता पात्रता, शैक्षणिक पात्रता सांगितली मी. त्यानंतर वयोमर्यादा पण या ठिकाणी प्रत्येक पदासमोरच त्यांनी लिहिलेलं आहे. अप्लाय करायची जर डेट आपण बघितलं तर या ठिकाणी 7 तारखेपासून या ठिकाणी फॉर्म सुरू झालेले आहेत आणि क्लोज कधी होणार आहेत मित्रांनो, 31 जानेवारीला या ठिकाणी क्लोज होणार आहेत. तर त्याच्या अगोदर जर आपण इच्छुक असाल तर नक्की या ठिकाणी फॉर्म भरा. परंतु फॉर्म भरल्यानंतर याचा अभ्यास पण जोरदार पद्धतीने करा, कारण फी जर बघितलं तर डोळे चक्रावतील अशी यांनी फी ठेवलेली आहे मित्रांनो. जनरल ओबीसीसाठी 3000 रुपये फी ठेवलेली आहे या एम्सवाल्यांनी. त्यानंतर SC ST साठी जर बघितलं तर 2400 रुपये ठेवलेले आहे, जे की SC ST वाल्याला तर बऱ्याच ठिकाणी फी पण नसते, परंतु यांनी तर 2400 ठेवलेली आहे. आणि फक्त या ठिकाणी जे पर्सनल विथ डिसेबिलिटी आहेत, तर जे या ठिकाणी दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना फक्त या ठिकाणी फीमध्ये सूट दिली, ही चांगली गोष्ट केलेली आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं फी जास्त आहे, त्यामुळे अभ्यास पण या ठिकाणी तगडा चालू राहू द्या. 23 तारखेला आता रेल्वेची भली मोठी जाहिरात येणार आहे ग्रुप डीची, त्याचा पण अभ्यास चालू राहू द्या. 10वी पासवरून ग्रुप डीची सगळ्यात मोठी या ठिकाणी जाहिरात आतापर्यंत रेल्वेची जी पाठीमागच्या वर्षी 2024 झाल्या, तर त्यातली सगळ्यात मोठी जाहिरात रेल्वे ग्रुप डीची आहे. तर त्याचा पण अभ्यास चालू राहू द्या. फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरणार असेल तर आतापासून अभ्यास सुरू राहू द्या. 23 तारखेपासून त्याची लिंक चालू होणार आहे आणि सर्व कंटेंट तुम्हाला एकाच ठिकाणी टू द पॉईंट मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून सर्व दिलेलं आहे, फक्त 255 मध्ये. त्यामुळे न भरकटता स्टडी करायचं असेल तर नक्की 255चं हे ऑफर तुम्ही घेऊन आपला अभ्यास चालू राहू द्या. ICDS मुख्य सेवकचा फॉर्म भरला असेल तर त्याचं पण तयारी करण्यासाठी टू द पॉईंट सर्व कंटेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. अपकमिंग तलाठी भरतीची तयारी करायची असेल त्याचं पण कंटेंट उपलब्ध आहे. सर्वच परीक्षेची तयारी करायची असेल तर ऑल इन वन आपण सर्व या ठिकाणी 499 मध्ये घेऊ शकता. सरळ सेवेची जर आपल्याला जनरल तयारी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा 280 मध्ये उपलब्ध आहे. समाज कल्याण भरतीचा तुम्ही गृहपाल वगैरे फॉर्म भरला असेल तर त्याचं सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर, ई बुक, ऑनलाईन टेस्ट हे सर्व तुम्हाला फक्त 275 रुपयामध्ये उपलब्ध आहे. तर याचा नक्की तुम्ही लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.